हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याची घटना, आरोपींवरती तात्काळ कारवाई व्हावी म्हणून रक्षा खडसे स्वतः पोलीस ठाण्यात। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या टोळीमधील अनिकेत भोईला अटक, इतर 14 जणांचा शोध सुरू, पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल। मुक्ताईनगरच्या टवाळखोरांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप, आरोपींचे एकनाथ शिंदे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे फोटो व्हायरल। मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या लेकींच्या सुरक्षेचं काय? खडसे कुटुंबासह सर्वपक्षीय नेत्यांचा सवाल, कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित। शिवसेनेला भाजपमध्ये विलीन करा आणि मुख्यमंत्री व्हा, अमित शहांनी एकनाथ शिंदेंसमोर अट ठेवल्याचा राऊतांचा दावा, शिंदेंनी शहांकडे फडणवीसांची तक्रार केल्याचाही आरोप। तुर्तास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच रायगडचे पालकमंत्री, फडणवीसांचं वक्तव्य, रायगडमध्ये फडणवीस, शिंदे, गोगावले आणि अदिती तटकरे यांचा एकत्र प्रवास। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, फेसबुक पोस्टमधून करुणा मुंडे यांची भविष्यवाणी, राजकीय तर्कवितर्कांना वेग, धनंजय मुंडे यांच्याकडून अद्यापही प्रतिक्रियेची प्रतीक्षा। सरपंच हत्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाल्यामुळे धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची शक्यता मावळली, मनोज जरांगेंचा आरोप, नेत्याला वाचवण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचा दावा। अधिकृत घोषणेच्या पूर्वीच नाशिकमध्ये गिरीश महाजनांना पालकमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर्स, हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे नवे पालकमंत्री, मध्यवर्ती चौकामध्ये बॅनर्सची मोठी गर्दी। शत्रूचा विरोध हा उघड असतो, पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज आहे। छावा पाहिल्याच्या नंतर केलेल्या एक्स पोस्टमधून रोहित पवार यांचा नाराजीचा सूर। न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये भारताचा डाव सध्या संकटात, शुभमन गिल, रोहित आणि विराट झटपट बाद। विदर्भानं तिसऱ्यांदा रणजी करंडक पटकावला, पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर केरळवरती विजय, मालेवार आणि करुण नायर चमकले। आणि रमजान मुबारक असं म्हणत पंतप्रधान मोदींच्या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा। रमजानचा महिना समाजामधल्या शांतता आणि सौहार्दाचं प्रतीक, ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।